नमस्कार. मी भवर, श्रावण भवर म्हणता काय सदर करतो. खरंच आपली प्रगती अफाट झाली. खरंच आपली प्रगती अफाट झाली आणि भर दुपारी आधुनिक पहाट झाली. जागतिकीकरणाचं वारं बिनबोबाट साऱ्या भारतात वाहलं. ग्लोबल झालं खेडं आणि लोकल सोशलमध्ये वाहत गेलं. पूर्वी दवाखाना 1-2 दिवसाचा असायचा आणि एक लाईन आणि सगळं लाईनीत यायचं. आता पंढरीच्या वारीसारख्या सकाळ संध्याकाळ दुपार तिसरा पहार वाऱ्या दवाखान्याच्या करत जायचं. एका गोळीत भागत नाही, डोसावर डोस पाजले जाते. एका आजारासाठी MRI करून शरीर सगळं छानलं जाते. रोगगुप्त गडीतज्ञ बॉटल रक्त चाचणी खातीर काढलं जातं. रक्त चाचणी खातीर काढलं जातं. रिपोर्ट आल्यावरच उपचार होतो. बिनदिक्कत बिल मनसोक्त फारलं जातं. पेशी कम व्हायचा रोग आजकाल सर्रास थैमान घालत आहे. भरपूर पेशी कमी व्हायला लागल्यात माणसाच्या. पेशी कम व्हायचा रोग आजकाल सर्रास थैमान घालत आहे. उघड्यावर बेड टाकून दवाखाने हाऊसफुल चालत आहे. निदान रोगाचं निदान तरी लवकर व्हावं एवढीच माफक आस आहे. उपचारासाठी खाट आणि अपॉइंटमेंटसाठी खेटा मारणं प्रत्येकाच्या गळ्याला आणि खिशाला फास आहे. उपचारापेक्षा रोग बरा असं समाजमन होऊ नये. सिच्युएशन फार खराब आहे. उपचारापेक्षा रोग बरा असं समाजमन होऊ नये. आजही डॉक्टरला देवाचं रूप मानलं जातं. डॉक्टरांना देवाचंच रूप मानलं जातं. डॉक्टरातलं देव पण जाऊ नये. आपत्तीचा काळ हा कमवायचा नसून कामा येण्याचा काळ असतो. कोणताही आपत्तीचा काळ हा कमवायचा नसून कामा येण्याचा काळ आहे. माणसासोबत माणुसकी जपण्याची वेळ आहे. घरापासून घाटापर्यंत जाताना जीवनात घाटीत एकदा तरी आणलं जातं. म्हणूनच घाटीला वा दवाखान्याला देऊळ अन डॉक्टरला देव मानलं जातं. धन्यवाद.